कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात दरवर्षी त्यांच्या मतदारसंघातून कावड यात्रा केली जाते आणि आज यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने या कावड यात्रेमध्ये भक्त सहभागी होणार आहेत। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत। साहेब, दरवर्षी आपण भव्य कावड यात्रा करता, यावर्षी कसं नियोजन असणार आहे? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा निघत असते। दरवर्षी लाखोच्या संख्येने शिवभक्त व शिवसैनिक त्या ठिकाणी सामील होतात। यावर्षी सुद्धा वाजत गाजत नाचत ढोल ताशा आतिषबाजी याच्या तालावरती या ठिकाणी भोल्या शंकराचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला भेटणार आहे। या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे सुद्धा या कावडमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। सर्व शिवभक्त आणि शिवसैनिकाला संबोधित करणार आहेत। या ठिकाणी 50,000च्या वर आम्ही टी शर्ट त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून दिलेले आहेत। सर्व कावडधारी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे। नक्कीच काही शिवसेनेचे कार्यकर्ते जे नेते आहेत तुमचे, त्यांच्यासोबत इतर पक्षातील नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत का, काय सांगाल आपण? या ठिकाणी अनेक मंत्री असतील, अनेक माझे सहकारी मित्र असतील, विरोधी पक्षातले आमदार सुद्धा असतील। त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा ओढ केलेली आहे की आम्हाला कावड यात्रामध्ये यायचं आहे आणि त्या संपूर्ण सर्वांनाच मी निमंत्रण दिलेलं आहे। ते सुद्धा या कावड यात्रामध्ये सहभाग नोंदवतील। नक्कीच हिंगोली जिल्ह्यातील काही व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होणार असं तुम्ही आवाहन केलं होतं, तुमच्या आव्हानाला प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे। अनेक व्यापारी सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत, काय सांगायला हवं आपण? सर्व हिंगोली जिल्ह्यातले छोटे मोठे व्यापारी असतील, लहान मोठे व्यापारी असतील, सर्वच क्षेत्रातील सर्व व्यापारी बांधव त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं त्यांनी की आम्ही त्या दिवशी आमचा व्यापार बंद ठेवू आणि आम्ही कावडमध्ये सामील होऊ, सहभाग होऊ, नाचत गाचत या ठिकाणी शहरामध्ये ठिकठिकाणी रांगोळी असतील, फुलाचा वर्षाव असेल, आतिषबाजी असेल, बॅनर असतील, होल्डिंग असतील, सर्व ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझ्या व्यापारी बांधव माझ्या सोबत आहे। तर हे होते शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितलेलं आहे दरवर्षी मी कावड यात्रा काढतो आणि कावड यात्रा या सुद्धा वाजत गाजत काढली जाणार असून यामध्ये 1 लाखाहून शिवभक्त यामध्ये सहभागी होणार आहेत। फारुख शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, हिंगोली।